जिजाबाई आता राजांच्या परतीच्या वाटेवर नजर सोडून होत्या. अफजलला गर्दीस मिळवणारे शिवबाराजे त्यांना डोळाभर बघायचे होते. शंभूबाळांना आपल्या आबासाहेबांना एक शंका सवाल विचारायचे होते, पण राजे राजगडाकडे परतलेच नाही. खरा सेनापती एका यशाच्या दहशतीच्या पाठबळावर दुसरे अनेक विजय गाठीशी बांधित जातो. राजांनी तोच बेत आखला. प्रतापगड सोडून ते वारेजोड घोडदळानिशी आदिलशाही मुलखावर उतरले. राजे दौडू लागले आणि त्यांच्या मांडेखालच्या घोड्याच्या टापाखाली विजयाच्या सल्लग मुद्रा उमटत चालल्या. खटाव, मायनी, रामपूर, वाळवा, आष्टी, कराड अशी ठाणी दास्तानी लावीत राजे पन्हाळ्यावर मुक्काम ठेवून कोल्हापुरात घुसले. तुरता राजगड आता आनंद सागरात न्हाऊन निघाला. राजांच्या जिंकत्या मोहिमांच्या खबरावर खबरा रोज गडदाखल होत होत्या. राजांच्या रूपात गडावर असणाऱ्या शंभूबाळांचे कौतुक राणी वंशातील राण्यांना चढीला लागले. एके दिवशी खासे महालात साऱ्या राण्यांच्या वेड्यात शंभूबाळ बसले होते. त्यांना सोयराबाईने सवाल केला, "बाळराजे, तुमच्या गळ्यातील कंठा आम्हाला द्याल?" "हो, कंठा देऊ, पण कवड्यांची माळ नाही देणार आम्ही," बाळराजे उत्तरले. "ते का?" सोयराबाईंनी विचारले. "थोरल्या म्हणतात, आम्हा भोसल्यांचा खरा दागिना कवड्यांची माळ. गळ्याभोवती माळेच्या कवड्यांचा फेरा असला की मनास घोडा पडत नाही, पाय वाकडा जात नाही." त्या उत्तराने सोयराबाई गंभीर झाल्या. पुतळाबाई मात्र हरकून गेल्या. त्यांनी शंभूबाळांच्या कानातील चोकड्यांजवळ हाताची बोटे लावून ती पुन्हा माघारी घेत आपल्या कानशिलाजवळ नेत कडकन मोडली. चैत्राचे सरते दिवस आले. राजगड सोडून राजांनी आता 6 महिने लोटले होते. जिजाबाई पावसाळ्यापूर्वी राजे परतणार या मोहराने वाट पाहत होत्या आणि एक दिवशी त्यांच्या खाजगीच्या कारभाऱ्यांनी त्यांना वर्दी दिली, "जासूद नाईक बहिर्जी आले आहेत." जिजाबाईंनी शंभूबाळांना हात धरून बहिर्जीला भेटण्यासाठी सदरेवर आल्या. जोहार केलेल्या बहिर्जी त्यांच्यासमोर गर्दन पाडून उभा होता. त्यांची गर्दन वर उठत नव्हती. जबान कशी खुली करावी हे त्याला उमगत नव्हतं. शेवटी जिजाऊंनी जाणवणाऱ्या जरबेत त्याला विचारले, "नाईक, जबान बंद का? कोण मामला आहे? बोला, आमचा अंत पाहू नका." आपले तोंड ओंजळीत झाकीत बहिर्जी भरल्या बरड्या आवाजात कसे तरी बोलला, "घात झाला मासाब हशबी, जव्हारच्या वेढ्यात महाराज पन्हाळावर फसलं. गनिमानं गडाला लय घट्ट घेर टाकलाय." "नाईक," जिजाबाई कशातरीच ओरडल्या. त्यांचे अंग ताठरले. त्यांच्या मातेच्या मनाला कितीतरी कुशंकांचा क्षणात वेढा पडला. नकळतच त्यांनी शेजारी बसलेल्या बाळराजांना जवळ बिलगते घेतले. त्यांचा थरथरता हात बाळराजांच्या पाठीवरून फिरू लागला. भिरभिरते मन पन्हाळ्या गडाभोवती घिरट्या घेऊ लागले. काजळात कैक कड दाटून आले. किती मरणांना बगल देत आमच्या शिवबा राजांनी दौडावं. सुखांचा माग धरून किती संकट जिंदगीभर त्यांच्या मागे हात धुवू लागावीत. "राजे, राजे, वेढ्यात तुम्हीच नाही तर आमचं सारं आवपण फसलंय. तुमच्या या शंभूबाळांचं फर्जंद पण वेढ्यात फसलंय. उभी मराठी दौलत वेढ्यात फसलीये. काय करावं?" काहीच न बोलता जिजाबाई सदर बैठकीवरून उठल्या आणि शंभूबाळांना हात धरून जडावल्या पावलांनी आपल्या खाजगीच्या महालाकडे निघून गेल्या. प्रसंगी त्या साऱ्यांना धीर दिलासा देत आल्या होत्या, पण खुद्द त्यांना धीर द्यायला जगदंबेशिवाय जाणतं दुसरं कोण नव्हतं. राजगडावरून जिजाऊंची तातडाची फर्माने 12 मावळात मुलखावर सुटली. चाकण, पुरंदर, सिंहगड, वर्धनगड, प्रतापगड चहूबाजूंनी मराठी फौजा राजगडावर जमा करू लागल्या. राजांच्या भोवती दाटलेल्या वेढ्याचा कसा उबराळा करावा हाच बेत साऱ्यांना पडला.
सरनोबत नेताजी तर कर्नाटक मुलखात गदग मुक्कामी होते. जोहरने बेढा भरून पुरते 2 महिने लोटले. बाहेरचे चिटपाखरू आत घुसणार नाही आणि पन्हाळा गडावरचा नाग सोनचाफ्याचा दरवळसुद्धा हुल भरून बाहेर निसटणार नाही असा बळकट बाक्का वेढा सिद्दी जोहरने आवळला होता. पन्हाळ्याच्या मावळतीला सिद्दी मसून, बाई खान, सादत खान, बाजी घोरपडे आणि उगवतीला फाजल खान, रुस्तुम जमा, बडे खान, सर्जेराव घाटगे अशा सरदारांचे ताकदवार कडे पडले होते. या सर्वावर आपली जागती हशपी नजर ठेवून जाड ओठांचा सलाबता खान सिद्दी जोहर रोज गडाभोवती फेरफटका घेत होता. सह्याद्रीचा सिंह हबशी तरस्यांच्या आणि देशी लांडग्याच्या कोंडाळ्यात अडकला होता. नेताजींची वाट बघून तब्दील झालेल्या जिजाबाई खाशा पन्हाळ्याचा वेढा फोडायला तयार झाल्या. पडत्या पावसात घोड्यावर कोगिरे चढवली. जिजाऊंनी कमरबंदाजवळ म्यानबंद तलवार जडवली. घोडा आणि पावलोकांचा कूचासाठी तयारीच्या आज्ञा सुटल्या. सदरेवर जिजाऊ समोर जायची कोणालाच छाती होईना. त्यांच्या मागून घोटाळणाऱ्या शंभूबाळांना ती कसली गडबड चालली आहे काही उमगत नव्हते. कधी नव्हे ते थोरल्या आऊंनी कमरेला हत्यार का लटकावले काही कळत नव्हते. शेवटी त्यांनी जिजाबाईंना विचारले, वेढा म्हणजे काय थोरल्या आऊ? आम्ही येणार तुमच्या संगती वेढा फोडायला. ते बोल ऐकताना जिजाऊंना तशा अवस्थेत गलबलून आले. त्यांच्या पदरी आता एकटे शिवबाराजे राहिले होते. राजांच्या राणीवंशात सईबाईंची यादगीर म्हणून बच्चा असा हा एकटाच शंभू होता. अफजल खानच्या मोहिमेवर जाताना शंभूबाळांना जपा असे सांगून जसे पाठमोरे झालेले राजे आजवर पुन्हा राजगडाकडे फिरकले नव्हते. महाराजांना जपा म्हणणारे राजेच पन्हाळ्यात अडकून पडले. त्यांचा हा अजान पोर विचारतो आहे, वेढा म्हणजे काय थोरल्या आऊ? दोन्ही हातांचा वेढा घालून शंभूबाळांना जवळ घ्यावे आणि ज्यामुळे चालत्या गाड्याला खीळ बसते आणि मागे राहिलेल्या आमच्यासारख्या कबिल्याच्या काळजाला पीळ पडतो त्याला वेढा म्हणतात महाराजे, असे जिजाऊंना म्हणावेसे वाटले. पण त्यांनी आपल्या नातवाला काही सांगितले नाही. महाराजाकडे बघताना मात्र जिजाबाईंना हरबट ज्योतिषांच्या भाकीत बोलाची याद आली. आप्तगणाकडून फसला जाण्याचा योग दिसतो या कुंडलीत. आणि उगाच जिजाबाईंना वाटले, आता आपण गड उतरलो की तुम्हाला फसवणाऱ्या सर्वात मोठ्या आप्तगणापैकी आम्ही एक होऊ. आता जिजाऊ कुणालाच काही सांगू शकत नव्हत्या. समय सांगण्याचा नव्हता, सरव सावण्याचा होता. वेळ घोळ घालण्यापेक्षा मेळ घालण्याची होती. भोसल्यांचा कबिला कधीच कसदिल नसणार नाही हे सिद्ध करायला माँसाहेब तयार झाल्या होत्या. राजांच्यासाठी असंख्य चिंतांची मरणे त्या जगल्या होत्या. आता एक जागते मरण मरायला त्या तयार झाल्या. एकाकी गडाच्या पाली दरवाजाबरोबर नौबत दुडदुडली. पाठोपाठ वरती आली. सरनौबत नेताजीराव पालकर सिद्दी हिलालचा गड चढून वर येतायत. बाराबंदीवरून कणगीदार पगडीवरून पाणथेंब ओघळणारे नेताजी मुजरा करीत जिजाऊंच्या सामने पेश झाले. त्यांची गर्दन वर उठवत नव्हती. या सरलष्कर राजांच्या भोवतीचा वेढा फोडण्यासाठी आम्ही खाशा गड उतरणार आहोत. संगती कुमकेला आमचे शंभूबाळ घेणार आहोत. त्यापूर्वी तुमचीच वाट बघत होतो. तेवढं कमरेचं हत्यार उतरून आमच्या हाती द्या. मराठ्याच्या सरलष्करांच्या हातातील हत्याराचं हत्तीचं बळ असतं असं आम्ही ऐकून आहोत. आमचे शिवबाराजे सोडवायला आम्हास ते उपयोगी पडल. कड भरल्या अवस्थेत जिजाबाई नेताजींना लागलेस बोलल्या. भिजल्या अंगाचे भरल्या डोळ्याचे नेताजी त्याने थरारले. घुगऱ्या सादात म्हणाले, मासाब गडलोट करा पण असं तोडू नका. हत्यार तुमच्या हाती द्या. आम्ही काय मेल्या माऊलीचं दूध नाही प्यालो. बेढा पडला म्हणून इनाम नाही पडत.
राजा सोडू मगच पायधूळ घ्याया येऊ. येतो आम्ही. जिजाऊंना आणि बाराजांना मुजरा करून नेताजी वळले. त्यांना पाठमोरे बघताना आपण फारच तोडून बोललो हे जाणवून जिजाऊ नेहमीच्या आऊबोलीत म्हणाल्या, सरलष्कर दमछाकेचा मुक्काम 2 दिवस घेऊन तवाने व्हा. मगच जे करणे असेल ते करा. जे करणे शक्य होते ते सारे नेताजींनी कडव्या इमानानं केले. सिद्धी ही लाल संगती घेऊन ते पडत्या पावसात वेड्याचा उपराळा करावा म्हणून पन्हाळाच्या पायथ्याशी जाऊन भिडले. पण सावध हशबांनी उपराळाचा छापा मोडून काढला. सिद्धी हिलाल कैद झाला. नेताजी पन्हाळाच्या पायथ्यापासून माघारा फिरले. पाऊस पडतच होता. मावळी मने भिजत होती. मराठी मुलूक भिजत होता. उद्दंड दलदल दाटत होती. आता जिजाऊंचा, राजांचा आणि राज्याच्या आणि शंभूबाळांच्या साऱ्यांचाच भार फक्त जगदंबेवर होता. ती जगाची अंबा. संकटांना थांब म्हणण्याचे सामर्थ्य फक्त तिच्यातच होते. माणसे तिच्या हातातले नुसते पोत होते.